हाय, गुड मॉर्निंग. तर इथे सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही बाहेर कसा आहे आणि ऊन आलेली आहे. जास्ती काही शूट नाही केलं मी बाहेरचं, असंच फक्त बाहेर आली होती तर थोडंसं व्ह्यू शूट केलं. ऊन म्हणजे त्या प्रकारे यायचीच होती, सूर्य निघतच होता. तुम्ही बघू शकता अजून सूर्य असा वरती आलेला नाही आहे. तर खूप छान वाटत होतं वातावरण, तर म्हटलं थोडंसं शूट करते आणि बाहेर बघायला खूप छान वाटते सकाळी. मग त्यानंतर मी डायरेक्ट आता लंच बनवत आहे, तर तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करत आहे. तर इथे मी कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर, टमाटर पण काढून ठेवलेलं आहे आणि इथे कणिक मळून घेतलेली आहे. तर कणिक भिजवताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तिखट टाकलेलं होतं. त्यानंतर इथे हे वाळलेल्या तुरी आहेत, जे तूर डाळ असते ना, तर ते अख्खी तूर आहे, तर त्याचा उसळ तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. ते रात्री भिजत टाकलं होतं आणि त्याला मी कुकरला शिट्ट्या काढून घेतल्या आहे. मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरा आणि कांदा परतून घेतलेला आहे आणि कांदा थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ टाकणार आहे. यामध्ये जास्ती मसाले यूज करायची गरज नसते, फक्त तिखट, मीठ आणि हळद टाकलं की हे टाकावं लागते यामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे मी आवश्यकतेनुसार सगळं टाकून दिलेलं आहे आणि मग आता त्याला मिक्स करून घेणार छानपैकी तेलामध्ये. आणि ही रेसिपी कोणाला आवडते आणि कोणी खाल्ली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आमचं तर फेवरेट आहे हे. मग त्यानंतर ना इथे मिक्स करून घेतलं छानपैकी आणि यामध्ये आता बारीक कट केलेला टमाटर टाकून देत आहे. टमाटरला मिक्स करून घेणार आहे आणि सॉफ्ट फ्रायसाठी थोड्या वेळ झाकून शिजवून घेणार आहे. आणि ते तिकडे तूर जे आहे ते तर मी बॉईल करूनच घेतलेलं आहे. मग इथे टमाटर थोडं सॉफ्ट झालं होतं. त्यानंतर आता यामध्ये जे तूर मी बॉईल करून ठेवलं आहे ते यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि जे पाणी होतं यामध्ये कुकरमध्ये ते पण यूज करणार आहे, कारण मी वॉश करूनच कुकरला लावलं होतं आणि भिजत पण मी चांगल्याच पाण्यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे. तर याला छान मसाल्यासोबत मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये मी आणखी थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे, कारण ही थोडीशी म्हणजे हे शिजायसाठी पाण्याची गरज असते. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी टाकलेलं आहे, त्याला उकळी यायची वाट बघते. आता झाकून त्याला उकळी येऊ देणार आहे आणि इथे छानपैकी उकळी आली आहे, मस्त पाणी उकळत आहे. तर यामध्ये जोपर्यंत उकळी येत होती तोपर्यंत जे मी कणिक मळून ठेवली होती तिखट आणि थोडंसं मीठ टाकून, तर त्याचे ना असे मी छोटे छोटे गोळे करून घेतले होते आणि असे हातानेच पुऱ्या एवढं असं मी त्याला करून घेतलं होतं. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवत आहे कशाप्रकारे. तर मी हे हातानेच केलं होतं. हे हाताने केलं की त्याची टेस्ट छान येते. लाटायचे नाही याला, हातानेच असं हातावर थापून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे आणि मग हे पाण्याला उकळी येते. तर त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे ज्या पोळ्या ह्या सोडून घ्यायच्या आहे. तर इथे आता मी मस्त याच्यामध्ये हे सोडून घेत आहे. त्यासाठीच आपल्याला पाणी टाकावं लागते यामध्ये, कारण उसळ जे आहे ते तर आपलं बॉईलच केलेलं आहे, त्याला काही शिजवायची गरज नाही. पण हे जे आपण कणकीच्या पोळ्या टाकतो याला शिजवायसाठी आपल्याला पाणी टाकावं लागते, कारण हे पाणी पितात पूर्ण, तर हे मग ड्राय होऊन जाते तर थंड झाल्यावर. तर इथे आता छान उकडवून घेणार आहे आणि इथे आता कोथिंबीर पण टाकून दिलेला मस्त खूप सारं आणि थोड्या वेळ आता शिजवून घेणार आहे. त्यानंतर हे फायनल लूक आहे, तुम्ही बघू शकता. इथे आम्ही लंच करून घेतलं आणि मग मी बसलेच होते तर अचानक संध्याकाळी पाऊस, वातावरण खराब झालं आणि आज लाईट गेलेली होती सकाळपासून, पण इन्व्हर्टर होतं तर त्याच्यावर कसं तरी चालत होतं. पण मग संध्याकाळी वातावरण बिघडलं तर मग रात्री खूप लेटपर्यंत लाईट गेलेली होती आणि इथे ना बाहेर बघितलं तर मस्त गारा पडत होत्या आणि मोसम खूप खराब झालं होतं पूर्ण, तर तुम्हाला इथे दिसत असेल. तर म्हणून मग मी इथे थोडंसं शूट केलं आणि खूप छान वाटत होतं आणि मग इथे काय लाईट यायचीच होती. हाय फ्रेंड्स, तर संध्याकाळ झाली आहे आणि त्यासोबत इथे आमची लाईट गेलेली आहे आणि इतकं गरम होतं आहे बापरे. बरं झालं सकाळचं जेवण उरलेलं होतं, फक्त मला तर भातच करायचा होता, त्याच्यामुळे मी भात करून घेतलं. आणि इन्व्हर्टर आहे आमच्याकडे, पण इन्व्हर्टरची पण बॅटरी संपली कारण सकाळची लाईट गेलेली आहे आणि आता याला पण गरमी लागत आहे, तो पण तडपड तडपड करत आहे, कारण त्याचा आज फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लाईट गेलेलं. कारण आज खूप जोरात पाऊस पण आला आणि म्हणजे आज इकडे शटडाऊनच असते, लाईट नसतेच दिवसभर, गुरुवारी इकडे बंदच असते. तर आता काय माहिती, आता इथे हवा घालत तर त्यालाही ना मलाही.
तर तो इथे आहे, बघू शकता तुम्ही. तो शांतच झालाय, त्याला काही कळतच नाही का झालाय. पण असं आता बघू कधी येते लाईट. लवकर आली पाहिजे आता, कारण खूप उकडत आहे. एक तर कसं झालं ना, दिवसभर ऊन होती आणि संध्याकाळच्या टाईमला एकदम मोसम चेंज झालं आणि पाऊस आला खूप जोरात, गारासुद्धा पडल्या. तर त्याच्यामुळे कुठं काय प्रॉब्लेम झाला की काय तर माहिती नाही, पण चला असो, बघते आली की काय होतं तोपर्यंत. हा काय करतो आता याचंच टेन्शन आहे, कारण हे पण ऑफिसला गेल्यात, ते पण यायचेच आहेत. बघू आता.